नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ। तर आता इथे ना थोडीशी भाकरी आणि 2-3 चपात्या शिल्लक राहिल्या होत्या। तर आता हे काय करणार, तुम्ही काय करता याचं ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आता मी याचा चुरा करणार आहे। अशी बारीक चुरून घेते आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते। तुमच्याकडे जर खलबत्ता उखळ असेल तर त्यातसुद्धा बारीक करून घ्या। तर आता इकडे मी बारीक चुरून घेते हाताने। त्याच्यानंतर आता बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते। तर त्याच्यामध्ये काय टाकायचं, लसूण, जिरे आणि मिरची, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, बारीक करून घ्यायचं। एक चांगला मोठा कांदा कापून घ्यायचा आणि तव्यावर करा, कढईत करा, पण आता मी तवा गरम झालेला होता म्हणून तव्यावरच कांदा टाकून घेतला। त्याच्यामध्ये आधी जिरं टाकून घेतलं, नंतर कांदा टाकला आणि नंतर हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं टाकून घेते आणि थोडंसं मीठ पण टाकलं म्हणजे कांदा चांगला सॉफ्ट होतो। तर अशी शिळी भाकरी किंवा चपाती वायाला जाण्यापेक्षा असं तुकडे वगैरे करून खाल्ले ना, आमच्या याला शिळ्या भाकरीचे तुकडे असं म्हणतात किंवा चपातीचे तुकडे। तर इथं छानपैकी मऊ सेम पोहे बनवतो ते अशा पद्धतीचे तुकडे झालेले आहेत। तर आता याच्यामध्ये हळद टाकते थोडीशी, हळदीने असा छान कलर येतो याला आणि खायला पण भारी लागतात। तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला सगळं